नमस्कार मंडळी. सेबी म्हणजे जे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, त्याच्यामध्ये काही अपॉर्च्युनिटीज 100 पेक्षा जास्त रोजगारच्या संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्याबद्दलची आपण आज माहिती पाहणार आहोत. तर तुम्हाला सेबीची जास्त ओळख करून देण्यामध्ये काही पॉइंट नाही आहे, कारण ती एक रेग्युलेटरी बॉडी आहे गव्हर्नमेंटची. त्याच्यामध्ये सिक्युरिटी आणि कमोडिटी मार्केट जे इंडियाचं आहे, ते सगळं मॉनिटर करतात, ॲडमिनिस्टर करतात आणि त्याच्यामध्ये अतिशय नावाजलेली अशी संस्था आहे. या संस्थेमध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती घेणार आहोत. ही अपॉर्च्युनिटी आहे ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर 2025 या पदासाठी. त्याच्यामध्ये जनरल स्ट्रीम, लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम, रिसर्च स्ट्रीम, ऑफिशियल लँग्वेज, इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग सिव्हिल अशा स्ट्रीम्समध्ये त्यांना उमेदवार हवे आहेत. त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर अशा रोजगाराच्या संधी आणि त्याचबरोबर वर्कप्लेसमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारच्या नवनवीन घडामोडी घडतायत त्याच्याबद्दलची चर्चा आपण करत असतो. त्याच्यामध्ये हा जो कालचा परवाचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये कारकीर्द हे जे राईज अँड फॉल ऑफ एन एम्पायर अमेरिकेमध्ये सध्या जे चाललंय, त्याचप्रमाणे ग्रीक ग्रीक साम्राज्य असेल, रोमन साम्राज्य असेल किंवा अ, मुघलांचं साम्राज्य असेल किंवा युरोपियन असतील, ब्रिटिश असेल, या सगळ्यांचे साम्राज्य उदयाला येतात आणि अस्ताला जातात. त्याप्रमाणे करिअरमध्ये पण आपण जर योग्य वेळी योग्य पावलं उचलली नाहीत, तर आपलं करिअर जे उदयाला येणार आहे, ते एका ठराविक वेळेनंतर स्टॅग्नेट होतं किंवा त्याला आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही. अशा वेळी काय केलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर अशा प्रकारच्या भरपूर संधी आपल्या भरपूर विषय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही रोजगार संधी जी आहे सेवेमधली या व्हिडिओ या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कमिंग बॅक टू द अपॉर्च्युनिटी, याच्यामध्ये ही जी संधी आहे त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरी स्ट्रीममध्ये 56 व्हॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये मास्टर्स डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचा मिनिमम 2 वर्षाचा असला पाहिजे, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये किंवा बॅचलर्स डिग्री इन लॉ किंवा बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट यासारख्या. त्यानंतर लीगलमध्ये 20 पोस्ट आहेत आणि मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन लॉ आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स 2 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असला ॲज अन ॲडव्होकेट, तर बरं तर यू विल बी प्रिफर्ड. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये 22 व्हॅकन्सी आहेत. बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी ब्रांच ऑर bachelor's degree in any discipline with a postgraduate qualification, minimum 2 years duration in computer science, computer application, information technology असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज भरू शकता. रिसर्चमध्ये मास्टर्स डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमेट्रिक्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, ॲग्रीकल्चरल इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स ऑर बिझनेस एनालिटिक्स ऑर या सगळ्या तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ऑफिशियल लँग्वेजमध्ये 3 व्हॅकन्सी आहेत. मास्टर्स डिग्री इन हिंदी, हिंदी ट्रान्सलेशन विथ इंग्लिश एज अ सब्जेक्ट ॲट द बॅचलर्स डिग्री लेवल ऑर मास्टर्स डिग्री इन संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स विथ हिंदी एज अ सब्जेक्ट ॲट बॅचलर्स डिग्री लेवल ऑर मास्टर्स डिग्री इन बोथ इंग्लिश अँड हिंदी, हिंदी ट्रान्सलेशन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 2 व्हॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्हाला असली पाहिजे. त्यानंतर इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये 3 व्हॅकन्सी आहेत. बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असली पाहिजे. याच्यामध्ये महत्त्वाची अशी आहे, की आपल्याला अ, अ, जे आत्ता फायनल इयरला आहेत, लास्ट लास्ट डेट ऑफ फायलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड वेटिंग फॉर रिझल्ट्स, ते पण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. याचं एज लिमिट तुला सुरुवातीला सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक ही ऑक्टोबर 30, 2025 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. आत्ता ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक आपल्याकडे नाही आहे किंवा सेबीने ती पब्लिश केलेली नाही आहे. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ही जरी नोटिफिकेशन आता आली असली तरी ॲप्लिकेशन लिंक जे आहे ते ऑक्टोबर 30लाच प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळेस आपण फॉर्म भरू शकणार आहोत. याच्यामध्ये एज लिमिटेशन्स वगैरे सगळे दिलेले आहेत. रिझर्व्हेशनची माहिती दिलेली आहे. मोड ऑफ सिलेक्शन जे आहे, याच्यामध्ये फेज 1 मध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. त्याच्यामध्ये 2 पेपर असतील. ते क्लिअर केल्यानंतर तुम्हाला फेज 2 मध्ये पण अगेन 2 पेपर्स असतील आणि ते क्लिअर केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्सला ज्या आहेत, त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. ही जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसिजर, ती सेबी कोणत्याही वेळी त्या बदलण्याचा सर्वाधिकार त्यांना आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं प्रोबेशन 2 वर्षाचं असेल. तुमची सॅलरी जी आहे ती साधारण 1,84,000 प्रति महिना विदाऊट अकोमोडेशन अँड 1,43,000 PM पर महिना विथ अकोमोडेशन, म्हणजे साधारण 22 लाखाचं पॅकेज होतं हे विदाऊट अकोमोडेशन वर्षाचं. अदर बेनिफिट्समध्ये लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल एक्सपेन्सेस, आय रिफ्रॅक्शन, एज्युकेशन अलाउन्स, नॉलेज अपडेट अलाउन्स, ब्रीफ केस, कन्व्हिन्स एक्सपेन्सेस वगैरे हे सगळे तुम्हाला मिळतील. अकोमोडेशन आणि पोस्टिंग जे आहे ते सेबीच्या नियमानुसार होईल. एक्झामिनेशन सेंटर जे आहे त्याच्यामध्ये
त्याचे डिटेल्स आपल्याला नंतर कळवण्यात येतील. भारतामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये याचे एक्झामिनेशन सेंटर असतील. ॲप्लिकेशन फी ही ₹1000 आहे. आपलं ॲप्लिकेशन फी प्लस कम इंटिमेशन चार्जेस प्लस ATM असेल जी-एस-टी आणि ओ-बी-सी ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी ₹100 आहे प्लस 18% जी-एस-टी. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग तुम्हाला एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-सी-एल, पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेटसाठी उपलब्ध करून दिली जाऊ शकते सेबीकडून. तर ही जी संधी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सेबीसारख्या बलाढ्य आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये जर तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळत असेल तर खूप चांगली संधी आहे. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन हे ऑक्टोबर 30, 2025 रोजी रिलीज होणार आहेत. त्याचा आपण नक्कीच फॉलोअप करूया. त्यानंतर सेबीच्या वेबसाईटवर जेव्हा हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशनचे डिटेल्स येतील, तेव्हा आपल्याला त्याचं कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म भरता येईल. तर अशा प्रकारे ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या ज्या प्लेलिस्ट आहेत, करिअरच्या 30-40 वर्षाच्या घडामोडी कालावधीमध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात, त्याच्याबद्दलची चर्चा आपण इकडे करत असतो. त्याचा पण तुम्हाला नक्की फायदा होईल. तर अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही संधी जरी तुम्हाला इमिडिएटली तुमच्या फायद्याची नसेल, तरी पण तुमच्या शेजारी-पाजारी, मित्रपरिवार, सीनियर, ज्युनियर सर्वांपर्यंत पोहोचण्यात तुमचा हातभार लागला तर खूप छान होईल. धन्यवाद.